नमस्कार मित्रांनो, आपण बघतोय मराठी सराव प्रश्न तेही TCS आणि IBPS पॅटर्ननुसार. आजचा आपला हा 11वा सराव पेपर आहे. एकूण 25 प्रश्नांवर आपण चर्चा करतो उत्तरांच्या स्पष्टीकरणासह. या प्रश्नांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अधिक सरावासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकतात. सुरू करण्यापूर्वी मी सुनील पाटील आणि तुम्ही बघताय ग्रामर कट्टा. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा. लेक्चर आवडत असल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला, आजचा पहिला प्रश्न. पिसू या शब्दाचे अनेक वचन ओळखा. पिसू, पिसा, पिसवा की यापैकी नाही. पिसू हा उकारांत आहे. उकारांताचं अनेक वचन आपण वाकारांत करतो, याचा अर्थ पिसवा. पिसू, पिसवा, सासू, सासवा. ऊ चा आपण काय करतो? वा करतो. राहील लक्षात? पुढचा प्रश्न. खालील शब्द समूहासाठी एक शब्द निवडा. कुठला दिलाय बघा शब्द समूह? मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. सूत्र, ओवी, स्मृती की मंत्र. आपल्यास मोजक्या शब्दात सांगितलेलं तत्व म्हणजे सूत्र. जसं मराठी किंवा इंग्लिश यांचं अभ्यासाचं सूत्र काय आहे? सराव प्रश्नांचा अधिक सराव करणं आणि वाचन करणं हेच एकमेव सूत्र आहे. आजच मी गावाहून आलो. आजच मी गावाहून आलो या वाक्यातील विभक्ती ओळखायला सांगितली आहे. पंचमी आहे, सप्तमी आहे, चतुर्थी आहे की तृतीय आहे? गावाहून, ऊन, हून प्रत्यय पंचमीचे असतात, त्यामुळे पंचमी उत्तर आहे. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे? कोणत्या भाषेतून विकसित झालेली आहे? संस्कृत ही मराठीची जननी आहे, त्यामुळे उत्तर आहे तुमचं संस्कृत प्राकृत. संस्कृत प्राकृत. संस्कृत ही मराठीची जननी मानतात. दुसरा प्रश्नही मी कव्हर केला. शुद्ध शब्द निवडा. आर्थिक, इतिहास, इशारा, सर्व. सर्वचे सर्व शुद्ध दिसतात, त्यामुळे चौथा पर्याय बरोबर आहे. एकही अशुद्ध लेखन नाहीये. दत्त म्हणून उभे राहणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. आता दत्त म्हणून उभं राहणं म्हणजे काय? तुरुंगातून सुटका होणे, आकस्मिकपणे हजर होणे, लगबगीने समोर येणे की आवेशात हजर होणे? आकस्मिकपणे हजर होणे हा याचा पर्याय आहे. एरे बोरा पड माझ्या तोंडा. एरे बोरा पड माझ्या तोंडा या म्हणीचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. माझ्या तोंडात बोर पडेल, अतिशय आळशी असणे, अतिशय धूर्त असणे, तोंडात बोर असावे. अतिशय आळशी असणे म्हणजे बोर पाडूनही आपण तोंडात टाकायला तयार नाहीत. एरे बोरा पड माझ्या तोंडा जे असेल हरित देईल खाटल्यावरी, तोच हा प्रकार आहे, एकदम आळशी असणे. अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. अतिवृष्टी, अनावृष्टी. अतिवृष्टी, अनावृष्टी. सूर्य या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत? म्हणजे जो सूर्याचा समानार्थी नाही तो. रवी आहे, आदित्य आहे, भानू आहे, सुधांशू नाही, त्यामुळे तिसरा पर्याय. अर्धा मूर्धा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? अर्धा मूर्धा. अर्ध्याला अर्थ आहे, मूर्ध्याला अर्थ नाहीये. अशा शब्दांना अंशाभ्यस्त शब्द म्हणतात. कुठला म्हणतात? अंशाभ्यस्त शब्द. अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त, अभ्यस्त शब्द यावर वेगळा पूर्णपणे व्हिडिओ आधीच अपलोड केलेला आहे. सावळाच रंग तुझा नभापरी. सावळाच रंग तुझा नभापरी. अलंकार ओळखा. श्लेष अलंकार, यमक अलंकार, अतिशयोक्ती अलंकार की उपमा अलंकार? परी आणि सम आला म्हणजे समजायचा तो कुठला असतो? उपमा अलंकार असतो. खालीलपैकी बहुव्रीही नसलेला समास ओळखा. बहुव्रीही नसलेला. देवालय, लंबोदर, भालचंद्र, चक्रपाणी. चक्रपाणी, भालचंद्र, लंबोदर हे तिघही बहुव्रीही आहेत. देवालय हा बहुव्रीही नाही, त्यामुळे पहिला पर्याय आपलं उत्तर. त्याने चोरास पकडले. वाक्यातील प्रयोग ओळखा. पकडणारा तो. कोणाला पकडलं? चोरास. याचा अर्थ कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय दिसतोय. कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय असेल तर तो भावी प्रयोग असतो. बरोबर?
शार्वी शास्त्रीय गाणे चांगले गाते. शार्वी शास्त्रीय गाणे चांगले गाते. या वाक्यातील विधेय ओळखा. विधेय म्हणजे काय? विधेय म्हणजेच क्रियापद. मग कुठलं आहे क्रियापद? गाते. जसं उद्देश्य म्हणजे करता, तसं विधेय म्हणजेच क्रियापद. बाजी प्रभूने खिंड लढविली. बाजी प्रभूने खिंड लढविली. वाक्याचा प्रकार ओळखा. केवळ वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे की संकेतार्थी वाक्य आहे? हे केवळ वाक्य आहे. कुठल्याही प्रकारचं हुबयान्वी अव्यय यात वापरलेलं नाही आणि जर तर असा संकेतही दाखवलेला नाही. 200 रुपयांना ही छत्री मिळाली. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता तुम्ही विभक्ती ओळखली असेल की ना प्रत्यय लागलेला आहे. सलाते, सलानाते द्वितीय आणि चतुर्थी दोघं ठिकाणी असते. पण जेव्हा कर्माला लागलेली असते तेव्हा ती द्वितीय. कर्म सोडून इतर शब्दांना ज्यावेळेस आपण सलाते, सलानाते वापरतो तिला म्हणतो आपण चतुर्थी. त्यामुळे याचं उत्तर आहे चतुर्थी. असे द्वितीय दिलेलंच नव्हतं, त्यामुळे पर्याय इथेच ओळखता आला असता. विभक्ती प्रत्यय लागूनही सामान्य रूप न झालेला शब्द ओळखा. ज्यावेळेस आपण सामान्य रूप कशाला म्हणतो? ज्यावेळेस आपण प्रत्यय लावतो तर मूळ रूपामध्ये बदल होतो. जसं की बघा, ने प्रत्यय लागलाय, शब्दाला ने लागलाय, तर शब्दाचं काय झालं? शब्दा. शब्द झालं सामान्य रूप. गाढवला ला प्रत्यय लागले, गाढवाला, गाढवचं झालं गाढवा. गुरुला ला प्रत्यय लागलाय, पण गुरु शब्द बदललाय का? नाही बदललाय. झाडावर, झाडवर, झाडचं काय झालं? झाडा. याचा अर्थ झाडचं झाडा सामान्य रूप आहे, गाढवचं गाढवा आणि शब्दचं शब्दा. पण गुरु या शब्दाला ला प्रत्यय लागताना याच्यात बदल झालेला नाही आणि तेच विचारलंय, सामान्य रूप न झालेला शब्द गुरुला. पुढीलपैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता? लिंग आणि वचन दोन्हींप्रमाणे विकार होणारा. आता सुंदरचं अनेक वचन होत नाही, कडूचं अनेक वचन होत नाही, रानटीचं अनेक वचन होत नाही. मग एकमेव शब्द राहिला तुमचा शहाणा. कारण की शहाणाचं अनेक वचन होतं शहाणे आणि ऑफकोर्स तो शहाणा, ती शहाणी. म्हणजे याचा अर्थ लिंग आणि वचन दोन्हीप्रमाणे बदलणारा शब्द आहे तुमचा शहाणा. आणि असंही सुंदर, कडू, रानटी हे सगळे काय आहेत? विशेषण आहेत आणि फक्त आकारांत विशेषणच लिंग आणि वचनाप्रमाणे बदलतं. कुठले? आकारांत विशेषणे लिंग आणि वचनाप्रमाणे बदलतात, बाकी बदलत नाहीत. सूर्य मावळत आहे. काय करायचंय? वरील वाक्याचे पूर्ण भविष्यकाळ, कृती संपलेली असेल म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. आता सूर्य मावळत आहे म्हणजे याचा अर्थ कृती पूर्ण झालेली असेल म्हणजे मावळलेला असेल. आहे का दिलेला? यस, सूर्य मावळलेला असेल. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. वा. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या संत वचनात कोणत्या प्रकारच्या हुबयान्वी अव्ययाचा वापर केलेला आहे? सगळ्यात आधी याच्यातलं हुबयान्वी अव्यय ओळखा. कुठला आहे? देह जावो अथवा. अथवा हे हुबयान्वी अव्यय आहे. अथवा, किंवा हे कुठले आहेत? यस, विकल्प. म्हणजे और अर्थाने जे वापरतात ना ते विकल्प बोधक असतात. पहिलाच पर्याय बरोबर. आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? क्रियाविशेषण म्हणजे प्रश्न विचारायचा कोठे, कशा रीतीने किंवा केव्हा. आसपास, कुठे? आसपास. याचा अर्थ स्थलवाचक आहे. केव्हाने उत्तर आलं असतं तर ते आपण त्याला कालवाचक म्हटलं असतं आणि रीत असती तर आपण त्याला रीतिवाचक म्हटलं असतं. लहान मुले नदीच्या काठी खेळू लागले. अधोरेखित शब्द दिसतोय, खेळू लागले. क्रियापदाचा प्रकार ओळखा. खेळू लागले. सहाय्यक क्रियापद आणि मुख्य क्रियापद दोघं ज्यावेळेस एकत्र येतात त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. पहिलाच पर्याय आहे संयुक्त क्रियापद. खालील पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा. नामापासून तयार झालेले विशेषण किंवा नामाचा विशेषण म्हणून केलेला वापर. रांगणारे हे धातुसाधित आहे. पिकलेला हे पण धातुसाधित आहे. पेणचे गणपती नाम साधित आहे. वरचा हे अव्यय साधित आहे. त्यामुळे पेणचे गणपती नामापासून तयार केलेले विशेषण. काही लक्षात येत नाही, काहीला अधोरेखित आहे. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
आता काही हे सर्वनाम आहे, पण कुठल्या प्रकारचं काही लक्षात येत नाही. म्हणजे निश्चित काही सांगितलंय का? नाही. याचा अर्थ हे अनिश्चित आहे, म्हणून हे अनिश्चित सर्वनाम आहे. काही लक्षात येत नाही. ज्यावेळेस आपण निश्चितपणे कसलाच उल्लेख करत नाही त्याला म्हणतो आपण अनिश्चित सर्वनाम. आजचा शेवटचा प्रश्न, गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? विग्रह करावा लागेल. गण अधिक ईश, गण म्हणजे अ अधिक ई, दोघही काय आहेत? स्वर. याचा अर्थ ही स्वर संधी आहे. स्वर अधिक स्वर, स्वर संधी. त्यामुळे गणेश हा शब्द स्वर संधीचे उदाहरण आहे. पुढचे 25 प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.